बोध चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. मित्रांनो, ही एक वस्तू एका काडीपेटीत ठेवा, तुमचे शत्रू नष्ट होतील आणि तुमच्या घरातली गरिबीही संपेल. तर भक्तांनो, जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल, घरात समृद्धी नसेल, पैसा टिकत नसेल, कर्जातून मुक्तता होत नसेल, तर आज मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकेल. तुम्हाला फक्त एका आग पेटीची गरज आहे आणि त्यात एक छोटीशी वस्तू तुम्ही ठेवा. फक्त हे छोटेसे काम आणि कितीही शत्रू असले तरी हजार असो वा लाख, त्यांची शक्ती संपणारच. तुम्ही कल्पनाही नाही करू शकत की इतकी साधी गोष्ट तुमच्यासाठी किती चमत्कारिक ठरू शकते ते. तो शत्रू तुमच्या समोर असो किंवा गुप्तपणे तुमचे नुकसान करत असो, तर हा उपाय इतका अचूक आहे की त्यांचे वाईट हेतू क्षणार्धात राखेत बदलतील. ज्या लोकांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला, शाप दिला किंवा तांत्रिक उपाय करून तुमच्या आयुष्यात दुःख पसरवले, त्यांनी समजून घ्या की आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता आग पेटी, आता फक्त आग लावण्याची गोष्ट नाही, ती तुमच्या संरक्षणाची ढाल बनणार आहे. तर तुम्ही हा छोटासा उपाय करताच शत्रू स्वतःचा पराभव स्वीकारेल, त्यांच्या योजना उलट्या होतील आणि तो तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल. असा प्रभावी उपाय तुम्ही क्वचितच ऐकला असेल. म्हणूनच विश्वास ठेवा आणि हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने काहीतरी केले तर देव स्वतः त्याचे रक्षण करतो. आता शत्रूला काहीही न बोलता उत्तर देण्याची वेळ आली आहे, फक्त एका छोट्या आगपेटीने. पण त्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा आणि तुमची उपस्थिती नक्की नोंदवा. तर चला भक्तांनो, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा उपाय करण्यासाठी एक रुपयाही, एक पैसाही तुम्हाला खर्च करायला लागणार नाहीये. तुम्हाला काहीही खरेदी करण्याची किंवा बाजारातून आणण्याची किंवा बाजारात जायची त्यासाठी काहीही गरज नाहीये. तर तुम्हाला फक्त घरात ठेवलेल्या माचीसच्या पेट्या वापरून हा उपाय करायचा आहे. आणि प्रत्येक घरात हे माचीसच्या पेट्या तरी आढळतातच. आता छोट्या छोट्या दैनंदिन कामामध्ये वापरला जाणारा हा माचीसचा डब्बा तुमची सर्वात मोठी शक्ती बनणार आहे. तर या माचीसच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्या आयुष्यातून काढून टाकू शकता आणि ते अशा प्रकारे कराल की ते पुन्हा कधीही परत तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. जेव्हा तुम्ही हा छोटासा पण अगदी चमत्कारिक उपाय कराल ना, तेव्हा तुम्हाला दिसेलच की शत्रू तुमच्या आयुष्यातून स्वतःहून कसे गायब होतील. तुम्हाला हानी पोहोचवणारा एखादा ज्ञात शत्रू असो किंवा गुप्त शत्रू असो, प्रत्येकाचा एक एक करून पराभव हा नक्कीच होईल. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय कोणीही करू शकतो. ती स्त्री असो वा पुरुष, तरुण असो वा वृद्ध, कोणीही हा उपाय करू शकतो. तर हा उपाय कोणत्याही विशिष्ट दिवसांपुरता मर्यादित नाही. तुम्ही तो फक्त बुधवार, शनिवार आणि रविवार किंवा अमावस्येच्या दिवशी कराल की नाही हे महत्वाचे नाही, कारण तो एक तोटका आहे आणि हा तोटका कधीही करता येतो. सकाळी करा, दुपारी दुपारी करा किंवा संध्याकाळी, जेव्हाही तुम्हाला वेळ असेल तेव्हा तो तुम्ही करू शकता. आता जर तुम्ही जयकाराचा जप केला नसेल तर प्रथम जयकार मोठ्याने म्हणा. जय साचे दरबार की. आता हा अचूक उपाय कसा करायचा तर ते आम्हाला कळू द्या. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय तर एक आगपेटी घ्यावी लागेल. लक्षात ठेवा की आगपेटी भरलेली असावी. ती काठ्यांनी पूर्णपणे भरलेली असावी. रिकामी आगपेटी तुम्ही अजिबात घेऊ नका, ती अजिबात चालणार नाही. तसेच तुम्हाला एक छोटा कागद घ्यावा लागेल. एक साधा पांढरा कागद ज्यावर काहीही लिहिलेलं नसलं असा कोरा कागद एक घ्यायचा. त्यावर रेषा नसलेल्या, म्हणजे रेषा नसाव्यात त्यावरती. आणि तुमच्या सोबत एक काळी पेन देखील ठेवावी लागेल, म्हणजे काळ्या रंगाचा मार्कर सुद्धा चालेल किंवा पेन, तुम्ही तो देखील घेऊ शकता. पेन घ्या, काही घ्या, फक्त रंग काळा असा. आता तुम्हाला काय करायचंय पुढं, तर तुम्ही घेतलेला कागद ठीक आहे का, तर हा चेक करायचा तो व्यवस्थित, त्याच्यावरती काहीही लिहिलेलं नसावं, तो पूर्ण कोरा करकरीत असला पाहिजे. त्या कागदावर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव लिहावे लागेल. जर तुम्हाला शत्रूचे नाव माहीत असेल तर ते ठीक आहे असे समजा. जर तुम्हाला समजा शत्रूचे नावच माहीत नाही किंवा बरेच शत्रू असे असतात की जे गुप्त शत्रू आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्हाला कसलीही माहिती नाहीये. कारण पहा, गुप्त शत्रूबद्दल कोणीही शोधू शकत नाही. गावामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना माहित आहे की हो, लपलेले शत्रू सुद्धा असतात. आता इथे आपल्याला कसे तरी कळते
अर्ध्यातून अधिक प्रकरणामध्ये लपलेला शत्रू माहीत नसतो. म्हणून मग काय करायचं? मग नाव नाव तर माहीत नाहीये, तर तुम्ही नाव लिहिण्याऐवजी तुम्ही शत्रू किंवा लपलेले शत्रू असे लिहिला तरीही चालेल. मग स्लीपवर तुम्हाला अधिक फायदा होईल. याचे काय होईल? तर तुमचे सर्व शत्रू, मग ते 2 असो, 3, 4, 1000 कितीही जास्त असोत, सर्व पराभूत होतील आणि तुमच्या आयुष्यातून ते कायमचे निघून जातील. याचा अर्थ असा की त्यांची संपूर्ण शक्ती संपेल. ते तुमचे काहीही नुकसान ते करू शकणार नाही. म्हणून ते तुमचे कितीही नुकसान करण्याचा, तुमचे पैसे हिरावून घेण्याचा, तुमचा व्यवसाय खराब करण्याचा कितीही प्रयत्न त्यांनी केला तरी ते काहीही करू शकणार नाहीत. तर पहा, तुम्हाला त्या स्लिपवर नाव लिहावे लागेल किंवा नाव लिहिण्याऐवजी तुम्ही नुसतं शत्रू असं लिहिलं तरीही चालेल. शत्रू लिहिले गेले आहे. आता तुम्हाला ती स्लिप दुमडावी लागेल. ते दुमडावी म्हणजे त्याची घडी करा आणि ती बंद करा, जेणेकरून ते आपण जे लिहिले ते आतमध्ये केलं पाहिजे, ते वरती दिसलं नसलं पाहिजे. आता तुम्हाला ही स्लीप, हा पांढऱ्या रंगाचा कागद जो आहे ज्यावर तुम्ही शत्रू लिहिलेला आहे, तर तुमच्याकडे असलेल्या आगपेटीच्या आत, भरलेल्या आगपेटीच्या आत तुम्हाला ठेवावा लागेल. तुम्ही ते ठेवलं. आता तुम्हाला ही आगपेटी बंद करावी लागेल आणि ती तुमच्याकडे ठेवावी लागेल. तुम्हाला ती स्लीप माचीसच्या आत ठेवली त्यानंतर आगपेटी 24 तासांसाठी किंवा किती तासांसाठी किंवा तुमच्याकडे ठेवावी लागेल, तर ते म्हणजे 24 तास, म्हणजे तुम्हाला ती आगपेटी ही 24 तासांसाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल. आता 24 तासानंतर तुम्हाला काय करायचे? तर 24 तास झाले समजा, तर 24 तासात विचार करा की जेव्हा तुम्ही रात्री झोपत असता तेव्हा तुम्हाला आगपेटी बाहेर काढून ठेवावी लागेल का? तर नाही. तुम्हाला झोपतानाही ती आगपेटी तुमच्या सोबतच ठेवावी लागेल. ठीक आहे? तर तुम्ही ती तुमच्या खिशात ठेवू शकता, पण ती तुमच्या जवळ पाहिजे. तुम्ही ती तुमच्या उशीजवळ ठेवू शकता. ती तुमच्या सोबत कुठेही तुम्ही ठेवला तरी चालेल. मग 24 तासानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचे? तर आता तुम्हाला सकाळी उठावे लागेल. तुम्ही कोणतेही काम करा, म्हणजे कसलेही काम करा. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला त्यावेळी काय करायचे? तर एका निर्जन ठिकाणी जा. ठीक आहे? तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता जिथे पाणी साचलेलं असतं. तर तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता किंवा पूर्णपणे एकांत ठिकाणी सुद्धा जाऊ शकता जिथे कोणीही येत जात नाही. एक व्यक्ती आली तरी चालेल. खूप लोक येत जात नसतील त्या ठिकाणी तुम्ही जा. तुम्हाला अशा ठिकाणी जावे लागेल आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल पुन्हा विचार करावा लागेल. आता विचार करा की माझे सर्व शत्रू आता पराभूत होत आहेत. ते माझ्या आयुष्यातून निघून जात आहेत आणि त्यांना हवे असेल तरी ते आता माझे काहीही नुकसान करू शकत नाहीत. असा तुम्ही मनातल्या मनात विचार करा आणि तुमच्या मनात राहूला प्रार्थना करा की माझे जे काही शत्रू आहेत, माझे जे काही लपलेले शत्रू आहेत, कृपया त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाका. ठीक आहे? आता ही आगपेटीचा जो उपाय आहे तो राहूशी संबंधित आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे? तर संपूर्ण आगपेटी जी आहे, जी काळीपेटी जी आहे, ती एका निर्जन ठिकाणी तुम्ही फेकून द्या. म्हणजे जेव्हा तुम्ही आगपेटी फेकता तेव्हा तुम्हाला ती काळीपेटीसह फेकून द्यावी लागते. ही तुमच्या मनात येणारी गोष्ट नाही, कारण तुम्हाला सांगितले मी आगपेटीच्या आतमध्ये आपण तुम्हाला असं आगपेटीच्या आतमध्ये काळीपेटी बाहेर काढावी लागते आणि ती काडी फेकून द्यावी लागते. तर असं काही नाहीये. जी काही संपूर्ण काळीपेटी आहे ती तुम्ही फेकून द्या. संपूर्ण काळीपेटीची काडी आणि काडीसह नंतर तुम्हाला मागे वळून पाहावे लागणार नाही. असं करा. म्हणजे एकदा तुम्ही फेकला की अजिबात तिकडं मागे वळून पाहायचं नाही. तुम्हाला हे सगळं केल्यानंतर दुसरं काही करण्याची गरज नाही. हा उपाय तुम्हाला किती वेळा करायचा आहे? तर हा उपाय फक्त तुम्हाला एकदाच करायचा आहे. हा उपाय अनेक वेळा तुम्ही करू नका, कारण हा उपाय कोणत्याही दिवशी फक्त तुम्ही एकदाच करू शकता. शत्रू 1 असो किंवा 2 असो, लाख असो, हजार असो किंवा कोटी असो, तो तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि तुम्हाला कधीही त्रास देऊ शकणार नाही. तर हा खूप चांगला, खूप अचूक उपाय आहे. हे करा आणि त्यांचा चमत्कार रात्रभर पहा. हा उपाय कोणताही पुरुष किंवा महिला करू शकते. तर तो किती वाजता करायचा? त्याचं काही फिक्स टायमिंग आहे का? तसं नाहीये. तुम्ही हा उपाय सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. तुम्ही ते दिवसा कधीही करू शकता. तर बघताना खाली काही उपाय इतके फायदेशीर आहेत की ज्यांनी ते केले त्यांना 100% फायदा हा झालाच आहे. तर चला, तुमच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून पैसे कमवण्याचे काही उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे घरात अशा काही इतर गोष्टी आहेत ज्या तुमच्या वास्तुदोषाचे कारण बनतात आणि तुमच्या समस्यांचे कारण सुद्धा त्याच बनतात.
तर चला प्रथम आपण जाणून घेऊया की तुम्हाला तुमच्या घरात वास्तुदोष कसा कळतो आणि तुम्ही ते अगदी सहजपणे करू शकता. तर मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात वास्तुदोष असल्याने घरात सुख, शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात. वास्तुदोषामध्ये निर्माण होणाऱ्या या नकारात्मक ऊर्जेचा हा व्यक्तीच्या नशिबावर वाईट परिणाम होतो, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तसेच घरातील लोकांना या समस्यांना सामना करावा लागतो, त्याला तोंड द्यावे लागते. तर मित्रांनो, शास्त्रानुसार जर आपण हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केला तर आपण आपल्या घरातील ही नकारात्मक जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेपासून आपण मुक्त होऊ शकतो. तर पहिला उपाय आहे, जीवनात जर तुम्हाला प्रगती करायची तर तुम्ही काय करा, तर दररोज गाईला पहिली भाकरी द्या. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा जी पहिली भाकरी बनवता ती आपल्या गाईसाठी बनवा आणि दररोज ती गाईला खायला द्या. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ द्या. तांब्याच्या भांड्यात पाणी आणि लाल चंदन मिसळून रात्री डोक्याजवळ ठेवा आणि झोपून जा आणि सकाळी ते पाणी आहे ते तुळशीला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील समस्या या हळूहळू दूर होतील. तर दुसरा उपाय आहे, वास्तूनुसार जर तुमच्या घरात तिजोरी असेल आणि तुम्ही त्यासमोर आरसा लावला असेल तर ते संपत्तीत समृद्धी आणते. व्यापारी त्यांच्या रोखपेटी समोर आरसा ठेवतात, त्यामुळे तुमचे ग्राहक वाढायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, तिसरा उपाय आहे झाडू. आणि झाडू कधीही उघड्यावर ठेवू नये, ते नेहमी लपवून ठेवावा. म्हणजे झाडू तुम्ही झाडून काढला कुठेही अशा ठिकाणी ठेवू नका ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल. आणि मुख्यतः झाडू हा कधीही स्वयंपाकघरात तुम्ही ठेवू नका. चौथा उपाय आहे, शौचालयाचा दरवाजा नेहमी तुम्ही बंद ठेवावा. कारण असे मानले जाते की घराची नकारात्मक ऊर्जा फक्त शौचालयातच राहते आणि अशा परिस्थितीत तुम्ही शौचालयाचा दरवाजा जर उघडा ठेवला तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या पूर्ण घरात प्रवेश करते. तर घरात शांती आणि आनंद राहण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कापूर तुपात बुडवून जाळावे. यामुळे काय होतं, तर घरातील वास्तुदोष कमी होतात आणि तिथे राहणाऱ्या सदस्यांच्या जीवनातील समस्या सुद्धा दूर होतात. तर मित्रांनो, अपघात टाळण्यासाठी हनुमान चालीसा नंतर संध्याकाळी कापूर जाळला पाहिजे. हनुमान चालीसा म्हणायची आणि दररोज संध्याकाळी कापूर जाळा, जेणेकरून अपघात टाळला जाईल. तर चौथा आहे, घरात ज्या ठिकाणी तुम्हाला वास्तुदोष आढळतोय, ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे असं तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी तुम्ही 2 कापुराच्या काड्या तिथं ठेवा. ते पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा तिथे ठेवा. तर ते तुम्ही करायला विसरू नका. तर दुसरा उपाय आहे, सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही दूध, दही आणि कांदा देऊ नका. हे देखील तुमच्या नशिबात अडथळा ठरू शकते. दुसरा आहे, घराच्या मुख्य दरवाजा जो असतो आपला प्रवेशद्वार, ते कधीही तिथे कचरा कुंडी ठेवू नका. ओके. आणि घरात कधीही तुटलेला आरसा नसावा. तर आपल्या हातून काहीतरी चांगलं काम व्हावं किंवा शुभेच्छा मिळाव्यात आपल्याला, असं काहीतरी करण्यासाठी तुम्ही काय करा, सकाळी अंघोळ करताना पाण्यात थोडेसे कापूर तेल तुम्ही घाला. शनिवारी तुम्ही चमेलीचे तेल देखील घालू शकता. तर 12वा उपाय काय आहे, तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला जर पाहिजे असेल, कारण तो तर सर्वांनाच हवा असतो, कारण जोपर्यंत लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याजवळ आहे तोपर्यंत कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा असं जर वाटत असेल तर तुम्ही दररोज रात्री स्वयंपाकघर हे पूर्णपणे स्वच्छ करा आणि चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळा. जर ही प्रक्रिया तुम्ही जर दररोज केली तर घरात समृद्धी राहते आणि देवी लक्ष्मी लवकरच अशा घराकडे आकर्षित होते आणि अशा घरापासून नकारात्मकता ही नेहमीच दूर होते. तर 13वा उपाय आहे, घराच्या बेडरूम मध्ये तुम्ही कधीही झाडे लावू नये, याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 14वा उपाय आहे, घरात झाडे जेव्हा तुम्ही लावता तेव्हा पाण्यात सैंधव मीठ टाका. तुम्ही साधे मीठ देखील वापरू शकता, पण मित्रांनो, हे देखील फलदायी ठरेल आणि ह्या गोष्टी केल्यामुळे काय होईल, तर लवकरात लवकर तुम्हाला शुभ फळ मिळतील. तर कसे वाटले तुम्हाला हे उपाय? हे काही अडचणींचा सामना खूप लोकांना करावा लागतो, त्या सगळ्या अडचणीवर हे उपाय, तुम्ही यातला कोणताही उपाय केला तरीही चालतो. तर हे उपाय तुम्हाला खरंच आवडले असेल, पैसा येण्यासाठी, आर्थिक परिस्थिती तुमची कमकुवत जी आहे ती मजबूत बनवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला काही अनुभव आला तर तो शेअर करायला तुम्ही विसरू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच उपयुक्त व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येतील, ते बघायला तुम्ही विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय